आपण या आज महाराष्ट्रामध्ये पाहणार आहोत आणि बुलेटिनची सुरुवात करणार आहोत प्राची एका महत्त्वाच्या बातमीने। महेश कोठारेंचं वक्तव्य आज खूप ट्रोल केलं जातंय, त्या संदर्भातील बातमी आपण पाहणार आहोत। नक्कीच ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारेंनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय फटाके फुटण्यास सुरुवात झालेली आहे। तर आपण पाहतोय मोदी भक्त महेश कोठारेंच्या वक्तव्याचा विरोधकांनी कसा समाचार घेतलाय आपण पाहणार आहोत या रिपोर्टमधून। म्हणजे आपण घर आहे, पण मी जरा स्वतः भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे। ऐन दिवाळीत कोठारेंच्या या विधानानं धूमधडाका उडालाय। मोदी प्रेमानं झपाटलेल्या कोठारेंना सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जातंय। कांदिवलीतील एका दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारेंनी हे राजकीय विधान केलंय, मात्र त्याचे तीव्र पडसाद उमटलेत। कोठारे नेमकं काय म्हणालेत ते ऐका। हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे, पण मी जरा स्वतः भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे। आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे। धूमधडाका, थरथराट, झपाटलेला या चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्यानं थेट मुंबईत भाजपचं कमळ फुलणार असा विश्वास व्यक्त केल्यानं विरोधकांनी त्यांचा समाचार घेतला। तात्या विंचू तुम्हाला येऊन चावेल असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला। तर तात्या विंचू व्हिलन होता तो तुमच्या सोबत आहे असं प्रत्युत्तर भाजपनं दिलंय। नक्की मराठी आहेत ना ते, म्हणजे मला शंका वाटते ते कोणत्याही पक्षाचे असू द्या, प्रत्येकाला मताचा अधिकार आहे, पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाहीये। हा तात्या विंचू चावेल तुम्हाला। तुम्ही म्हणतायत की तात्या विंचू मराठी माणूस होता, परंतु तात्या विंचू व्हिलन होता। तुमच्यासोबत व्हिलन आहे तर आमच्यासोबत हिरो आहेत। तुमच्यासोबत तात्या विंचू आहे तर आमच्यासोबत महेश कोठारे लक्ष आहे। त्यामुळं तुम्ही तात्या विंचूचा उदो करता, तुम्ही तात्या विंचू आमच्यासोबत आहे असं म्हणता। तात्या विंचू हा व्हिलन होता हे लक्षात ठेवा। सगळे हिरो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असो, देवाभाऊ असो किंवा महेशजी कोठारे असो, हिरो आमच्यासोबत आहेत आणि व्हिलन तुमच्यासोबत आहेत। कांदिवलीतील कार्यक्रमाला भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश दरेकर यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती। मुंबई महापालिकेच्या तिजोरीची चावी आपल्याच हाती हवी यासाठी सत्ताधाऱ्यांचा खटाटोप सुरू आहे। 2017 मध्ये BMC निवडणुकीत शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या। त्यामुळे भाजपला सत्तेची स्वप्न पडणं साहजिक आहे। कलाकारांची साथ मिळत असेल तर भाजपला ती हवीच आहे। आता खरंच मायानगरीत कमळ फुलणार की ठाकरे बंधूंचा ब्रँड चालणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।